शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 काम त्यांनी केलं। आपल्याला माहिती आहे की ते सतत असं म्हणायचे की जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला मती येणार नाही, आणि मती नाही तर गती नाही, गती नाही तर वित्त नाही, आणि वित्त नसेल तर त्या ठिकाणी सर्वांची अवस्था ही शूद्र अतिशूद्र होत जाते, अन्यायच त्याच्यावर होत जातो। आणि म्हणून शिक्षणही घेतलं पाहिजे, व्यवसायही केला पाहिजे, आणि आपल्या पायावरही उभं राहायला पाहिजे, हे सातत्याने त्यांचा आग्रह होता। आणि विशेषतः शिक्षणाचा प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतल्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले यांचं व्यक्तिमत्व कधीच पूर्ण होऊ शकत नाही। त्या क्रांती ज्योतींच्या पाठीशी उभं राहून ज्यावेळी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी केली आणि भिडेवाड्याची पहिली शाळा ज्यावेळी सुरू झाली, आपल्याला कल्पना आहे समाजामध्ये स्त्रियांना मागासलेलं ठेवण्याची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीच्या विरुद्ध एक मोठा लढा ते लढले। अतिशय कल्पकतेनं विधवा स्त्रियांचं केशवपन व्हायचं, समाजामध्ये जागृती करून लोक थांबत नाही बघितल्यानंतर जे त्या काळात आमचा नाभिक समाज होता त्या समाजाला एकत्रित करून त्यांचा संप केला आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी आम्ही विधवांचे केस कापणार नाही, त्यांचं केशवपन करणार नाही, आणि ही जी एक आपल्याकडे प्रथा होती ती प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं। बालविवाहाची प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं। आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की जी शिक्षणाची एक संपूर्ण व्यवस्था त्यांनी उभी केली, आणि त्यानंतर सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो काही समाजातला भेद आहे तो भेद कसा दूर होईल, काही लोकांनी इतर लोकांना त्या ठिकाणी झकटण्याचं काम केलं होतं, त्यातनं ते कसे मुक्त होतील, विचार कसे मुक्त होतील, अंधश्रद्धा कशा दूर होतील, गुंडगिरी कशी संपेल, याकरता प्रचंड मोठं कार्य त्यांनी केलं। आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरोगामी अशा प्रकारचा विचार करणारे अनेक लोक हे त्या काळामध्ये तयार झालेले आपण बघितले, त्याची मुहूर्तमेढ त्यांनी केली। विशेषतः महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी मानवी हक्काची सनद ही 1848 मध्ये मांडली, आणि त्या सनदीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मानवी हक्काचा हनन होत आहे, जाती व्यवस्थेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावामुळे कशा प्रकारे मानवाचे हक्क हिरावले जात आहेत हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले होते। आणि हे सगळं करत असताना आपल्यापैकी अनेकांना ही माहिती आहे की इंग्रजांनी एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याचा तर नाश केलाच होता, पण छत्रपती शिवरायांच्या सगळ्या स्मृती संपतील अशा प्रकारचा प्रयत्न केला होता। त्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे हे महात्मा ज्योतिराव फुले होते। ती समाधी शोधून काढली आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा उत्सव सुरू करून आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तेज आहे ते तेज आपल्यामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणूनच 1882 मध्ये त्यांनी हंटर कमिशनच्या समोर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि सांगितलं जर भारताला शिक्षित करायचं असेल तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण हेच या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल। आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आजचा जो आरटीईचा कायदा आहे त्या कायद्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ते मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले होते। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते समाज क्रांतिकारक होते। आणि आपल्याला माहिती असेल
आमचे भुजबळ साहेब नेहमी सांगतात देशामध्ये दोनच महात्मे आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी. पण पहिले महात्मा कोण? महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामविरुद्ध देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे लोकविरोध महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणूनच या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने एकीकडे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल, दुसरीकडे फुलेवाड्याचं काम असेल, नायगाव इथलं काम असेल किंवा त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे अनेक कार्यक्रम हे करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील जी सगळ्यात महत्वाची आरोग्य योजना आहे त्याचं नाव देखील महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण ठेवलेलं आहे की ज्यामध्ये 100% महाराष्ट्रातल्या लोकांना 5 लाखापर्यंत 2400 आजारावर मोफत इलाज आपण त्या ठिकाणी देतो. आणि एवढंच नाही तर आपण महाज्योती हे जे सुरू केलेलं आहे या महाज्योतीच्या माध्यमातून आज समाजातल्या विशेषतः आमच्या ओबीसी घटकाला ज्या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळत आहे मला अतिशय आनंद आहे की मागच्या वर्षी सावे साहेब तुम्ही मला कालच आकडेवारी दिली आता माझ्या लक्षात नाही पण आहे